न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। पुणे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणावर मोर्चा। महाराष्ट्र रिपब्लिकन वतीने विविध पक्षांच्या मागण्यांसाठी निगडी येथून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला। पुणे जिल्हा पिंपरी चिंचवड अध्यक्ष रामदास ताटे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात युवा नेते रोहित उर्फ राजू ताटे, अशोक इटकर पुणे शहर अध्यक्ष, पंडित सोळंकी सरचिटणीस पुणे शहर, मेजर अजमेर बंसल पुणे शहर उपाध्यक्ष, छत्रपती थोरात वडगाव शेरी विधानसभा, अक्षय सिद्धा लोहगाव अध्यक्ष, शकीला शेख महिला उपाध्यक्ष पुणे शहर, परशुराम कुराडे पुणे शहर उपाध्यक्ष, सोन कांबळे दगडू पुणे विद्यापीठ अध्यक्ष, गोपाळ भोवळ पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष झोपडपट्टी सेल, चांद साप सय्यद पिंपरी चिंचवड शहर संघटक झोपडपट्टी सेल, राम पवार पिंपरी चिंचवड शहर झोपडपट्टी सेल संघटक, राजू काळे पिंपरी चिंचवड शहर झोपडपट्टी सेल उपसचिव, राजू साळवे पिंपरी चिंचवड शहर झोपडपट्टी सेल संघटक, राजू मुद्रेवार पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष झोपडपट्टी सेल, भारतीताई चांदणे पिंपरी चिंचवड शहर महिला आघाडी अध्यक्षा, मायाताई ठोंबरे पिंपरी चिंचवड शहर महिला आघाडी उपाध्यक्ष, पूनम पायाळ भोसरी विधानसभा महिला आघाडी उपाध्यक्ष, पाकिजा तांबोळी पिंपरी चिंचवड शहर झोपडपट्टी सेल महिला आघाडी उपाध्यक्ष, खैरुनिसा तांबोळी पिंपरी चिंचवड शहर झोपडपट्टी सेल महिला आघाडी उपाध्यक्ष, वैशालीताई महावडी पिंपरी चिंचवड शहर महिला आघाडी कार्याध्यक्षा, मानतेश कांबळे पिंपरी चिंचवड शहर संघटक, हनुमंत पाटोळे पिंपरी चिंचवड शहर सचिव, पोपट भापकर भोसरी विधानसभा अध्यक्ष, संगीताताई कलकुंटके पिंपरी चिंचवड शहर महिला आघाडी उपाध्यक्ष, प्राध्यापक इंजिनियर करण ताटे पिंपरी चिंचवड शहर युवा आघाडी अध्यक्ष, सुषमा घोडके भोसरी विधानसभा अध्यक्ष, यल्लाप्पा सालोटगी पिंपरी चिंचवड शहर झोपडपट्टी सेल अध्यक्ष, रमेश मोहिते पुणे शहर संघटक, रज्जाक शेख पुणे शहर कार्याध्यक्ष, पुष्पाताई कांबळे मावळ तालुका अध्यक्ष, ऋषिकेश गणेश यादव पिंपरी चिंचवड शहर युवा आघाडी महासचिव, अनुजलाल बहादूर राम पिंपरी चिंचवड शहर युवा आघाडी संघटक, चैतन्य विशाल ताटे निगडी विभाग प्रमुख आघाडी कार्याध्यक्ष, आकाश ताटे, सार्थ ताटे, रिद्धी ताटे, रुचिता ताटे, विजू कांबळे इत्यादी मोर्चामध्ये सहभागी होते। सदर मोर्चा हा निगडी भीमशक्ती चौक येथून पायी मोठ्या संख्येने निघाला। त्यानंतर अण्णाभाऊ साठे पुतळा निगडी या ठिकाणी या पुतळ्याचं हार अर्पण करून पुढे पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून मोर्चा पुढे पुण्याच्या दिशेने निघाला व SR खडके CO यांनी मोर्चाचं निवेदन स्वीकारण्यासाठी स्वतः उपस्थित राहिले। मोर्चाच्या मागण्या त्यांनी मान्य केल्या आहेत, लवकरच त्याची अंमलबजावणी करणार असं सांगितलंय। सदर मोर्चा हा राष्ट्रीय अध्यक्ष संजय भैया सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशानुसार काढण्यात आला। मोर्चाचं नेतृत्व डॉक्टर रामदास भाऊ ताटे पुणे जिल्हा अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर यांनी केला। यावेळी निगडी पोलीस स्टेशनच्या वतीने पुणे येथील चतुशिंगी पोलीस स्टेशन यांच्या वतीने चोख बंदोबस्त देण्यात आला। तसेच मोर्चा शांततामय घोषणा देत पुणे येथील SRL कार्यालयात दाखल झाला। मोर्चा कोणत्याही रस्त्याला गाड्यांना अडथळा येईल अशा प्रकारे काढण्यात आला नाही, परंतु शांत रीतीने सर्व गाड्यांना एक साईड बाजू देऊन मोर्चा SR कार्यालयात धडकला। यावेळेस पोलिसांची पळापळ सुरू झाली। तसेच SRAचे मुख्य अधिकारी खडके स्वतः उपजिल्हाधिकारी पठारे हे मोर्चाला संबोधित करण्यासाठी उपस्थित होते। अजंठा नगर इथे राहणारे संग्राम नगर येथील रहिवाशांचे निगडी येथील SRA प्रकल्पामध्ये पुनर्वसन करावं। सेक्टर 22 मधील निगडी 15/63 गाळेधारकांना बैठे घर यांचं पुनर्वसन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं झालं आहे। त्यांचं पुनर्वसन पुन्हा नको, या गाळेधारकांना आहे त्याच ठिकाणी राहू द्यावे। SRA प्रकल्प रद्द करावा। ज्या लोकांच्या SRAच्या 15 मजली माध्यमातून इमारती बांधून दिल्या जाणार आहेत ती पडली तर त्याची जबाबदारी कुणावर असा सवालही यावेळी करण्यात आला। पिंपरी चिंचवड शहरातील सर्व झोपडपट्टी धारकांना पात्र अपात्र न बघता सरसकट सर्वांना घरं द्यावी अशी मागणी न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा प्रतिनिधी दीपक ताटे यांनी केली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।